2020च्या लॉकडाऊनमध्ये फक्त दुकान थोडं जास्त वेळ उघडं ठेवलं म्हणून बाप-लेकाची निर्घृण हत्या करणाऱ्या तामिळनाडूच्या पोलिसांना मिळालेल्या शिक्षेचं हे प्रकरण वर्दीचा गैरवापर केल्यास काय होतं हे आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगतं. पहिले या प्रकरणाची सुरुवात अगदी क्षुल्लक कारणावरून झाली. जून 2020च्या कोविड लॉकडाऊन दरम्यान तामिळनाडूतील जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांनी त्यांचं मोबाईलचं दुकान ठरलेल्या वेळेपेक्षा फक्त काही मिनिटं जास्त उघडं ठेवलं आणि याच कारणावरून पोलिसांनी त्यांना थेट ताब्यात घेतलं. आता तुम्हीच विचार करा, फक्त काही मिनिटं दुकान उघडं ठेवण्याची शिक्षा चक्क मृत्यू असू शकते का? दुसरे, या साध्या अटकेचं रूपांतर एका भयंकर गुन्ह्यात कसं झालं ते पहा. पोलीस स्टेशनमध्ये या बाप-लेकाला इतका अमानुष 3rd डिग्री टॉर्चर दिला गेला की गंभीर अंतर्गत रक्तस्राव होऊन दुसऱ्याच दिवशी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जेव्हा कायद्याचे रक्षकच भक्षक बनतात तेव्हा सामान्य माणसाने कोणाकडे पाहायचं? पण सुदैवाने सीबीआयने 150हून अधिक साक्षीदारांच्या मदतीने हे अगदी स्पष्टपणे सिद्ध केलं की ही केवळ रागाच्या भरात झालेली मारहाण नव्हती, तर हा एक पूर्वनियोजित खून होता. शेवटी मद्रास हायकोर्टाने या भयंकर प्रकरणाला रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे अत्यंत दुर्मिळ आणि क्रूर मानलं आणि 6 वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर 9 दोषी पोलिसांना थेट फाशीची शिक्षा सुनावली. इथे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे नियम आपल्याला हेच सांगतात की कोणतीही व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असली तरी तिचा जगण्याचा मूलभूत अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर कायद्यापेक्षा मोठं कोणीही नाही आणि वर्दी म्हणजे कोणाचाही जीव घेण्याचा परवाना मुळीच नाही, हेच या ऐतिहासिक निकालाने अगदी ठामपणे सिद्ध केले.